शब्द का अर्थ अग्नि है तो हम अग्निपुत्र हो गए। क्या हो गए? अग्निपुत्र, है ना। और अग्नि कहाँ पर काम में आती है? सबसे पहले तो हमारे घर में आती है, दिया के रूप में आती है और भोजन बनाने के रूप में आती है। और फिर ये अग्नि बहुत कुछ करती है ना। जैसे कि बाकी लोगों में अग्नि को पवित्र माना जाता है ना। तो ये एक हमारा पवित्र है, ठीक है। तो हमें, या मैं तो कहता हूँ मुझे अभिमान है कि इस देश का मैं वासी हूँ, है ना। मुझे अभिमान है, प्राउड, आई फील प्राउड टू बी इंडियन। तो मुझे मालूम है कि आप लोग भी इस बात को घोषणा करते रहेंगे कि आपको भी अभिमान है, खुशी की बात है। तो आइए अभी हम झंडा वंदन करने वाले हैं। बोलो मेरे जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहे आणि आजचा हा अमृत महोत्सव पण आमचा सुवर्ण योग आहे। गोष्ट कोकणातली ही ज्यांनी जगाच्या पाठीवर सगळीकडे पोहोचवली ते अनिकेत भाऊ, आपला माझा लाडका अनिकेत भाऊ, अनिकेत रासमाज आपल्या बरोबर आहेत। तर तुम्हाला कसं वाटतंय मालवणी ब्लॉगचे आता प्रेक्षक फार कमी आहेत, आता सोडले जात आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे ठीक आहे, आता सगळ्यात आधी तर तुम्ही इथपर्यंत आलात ठाण्यात मला भेटायला आणि आजच्या दिवशी हा योग जुळून आला यासाठी तुमचे थँक्यू की आणि हेच तर प्रेम असतं, या प्रेमाच्या जीवावरच कदाचित मी मोठा झालो आणि हेच प्रेम तुम्ही ह्यांना पण द्या आणि ह्यांना पण तशीच सोबत द्या आणि यांच्या प्रयत्नांना पण तसेच यश येऊ दे। ही आपल्या गोष्ट कोकणातली घडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच। मंडळी, आम्ही आत्ताच आलो ठाण्याहून आणि आमची भेट तुम्ही बघितलीच असेल। अनिकेत भाऊला आम्ही भेटलो, गोष्ट कोकणातली हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे। अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अनिकेत भाऊ, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं, खूप
मजा आली. ही भेट नक्कीच लक्षात राहील, कारण आज 15 ऑगस्ट आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, कारण स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि जिकडे तिकडे जल्लोषाचं वातावरण आहे. आम्ही सोसायटीमध्येही उत्साहाने आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे का, मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मायबोली ब्लॉग या यूट्यूब चॅनलचे येणारे व्हिडिओज. हो, पण जायच्या आधी मला एक विनंती करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी तिरंगा आहे. या तिरंग्याला अतिशय आदरपूर्वक योग्य जागी ठेवावे. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. वंदे मातरम.